नमस्कार मंडळी, मी सुनीता सुनीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. बटर चिकन, चिकन करी, मसाला चिकन, चिकन कढाई असे चिकनचे भरपूर पदार्थ तुम्ही खाल्ले असेल. पण आज आपण बनवणार आहोत पेशावरी चिकन कढाई, तेही कसलाही मसाला न वाटता, कांदा लसूणचा वापर न करता. तर चला करूया रेसिपीला सुरुवात. त्यासाठी सर्वात आधी एका कढाई घेतलेली आहे. त्याच्यात आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे पाव कप इतकं तेल. तुम्ही तुपात सुद्धा ही रेसिपी बनवू शकता, तुपात अजून छान लागते. मी इथे तेलाचा वापर केलेला आहे. पाव चमचा इतकी आपल्याला साखर ह्याच्यात ॲड करून घ्यायची आहे. आता साखर का घालायची हे मी तुम्हाला नंतर सांगते. त्यानंतर अर्धा किलो इतकं चिकन मी मध्यम आकाराचे करून घेतलेले होते याचे तुकडे. ह्याला ह्याच्यात स्वच्छ धुवून ॲड करून घ्यायच्या तेलात आणि व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे, जोपर्यंत चिकनचा जे कलर आहे ते गोल्डन येत नाहीये तोपर्यंत. तर इथे साखर आपण ह्याच्याकरता ॲड केलेली आहे की जे आपण इथे चिकन फ्राय करून घेणार आहोत त्याला मस्त कलर यावं म्हणून, छान असं गोल्डन कलर यावं म्हणून आपल्याला ह्याच्यात थोडीशी साखर ॲड करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण इथे टमॅटोसुद्धा वापर करणार आहोत. तर टमॅटोचा जो आंबटपणा असतो ते सुद्धा हे साखरेने बॅलन्स होतं. आता आपल्याला 5 ते 7 मिनिटं व्यवस्थित गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे चिकन व्यवस्थित इथे तेलात तळून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता हळूहळू करत मी तळून घेत आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि तुम्ही कलर बघू शकता हळूहळू करत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे मस्त गोल्डन कलर येईपर्यंत. तर कलर तुम्ही इथे बघू शकता, साखर आपण जे इथे ॲड केलेली होती त्यामुळे ह्याचा कलरसुद्धा मस्त छान असा गोल्डन येतो. तर पुन्हा आपल्याला याला अजून 2 मिनटं असं फ्राय करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर इथे मी घेतलेले आहे एक 4 ते 5 किंवा 6 मध्यम आकाराचे आपण म्हणू शकतो असे टमॅटो. मस्त छान लालसर असे पिकलेले आपल्याला टमॅटो घ्यायचे आहे आणि मधोमध आपल्याला याला चीर द्यायची आहे, तुम्ही बघू शकता याप्रमाणे. आणि इथे 6 मध्यम आकाराचे मी टमॅटो घेतलेले आहे, याच्यात ॲड करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि 2 मी इथे घेतलेली आहे ते म्हणजे हिरवी मिरची, जे आपण भजीला मिरची ॲड घेतो ते आपल्याला मिरची घ्यायची आहे, मधोमध चीर द्यायची आहे. मी एकाचे 2 तुकडे केले होते मिरचीचे आणि तुम्ही ते बघू शकता 2 मिरची घेतलेली आहे, याला तुकडे करून याच्यात ॲड करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला इथे ॲड करून घ्यायचं आहे ते म्हणजे आलं आणि लसूण. इथे मी आलं लसूण किसून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर बारीक जे पेस्ट असते ते सुद्धा तुम्ही याच्यात ॲड करू शकता. 1 चमचाभर इतकं आलं आणि 1 चमचाभर इतकं लसूण मी किसून याच्यात ॲड करून घेतलेलं आहे. आता पुन्हा सर्व जिन्नसला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे 1 मिनिटभर पुन्हा आपल्याला तेलात फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर असंच आपल्याला हे सोडायचं आहे जोपर्यंत टमॅटो मऊ होत नाहीये तोपर्यंत. तर ह्याला मी असंच 2 ते 3 मिनिटं सोडलं होतं. त्यानंतर तुम्ही ते बघू शकता टमॅटो हलकेसे मऊ झालेले आहे. त्याचे जे वरचे साल आहे ते निघायला सुरुवात झालेली आहे. आता आपल्याला हे साले थोडीशी काढून घ्यायची आहे. जितकं आपल्याला जमेल तितकी आपल्याला काढून घ्यायची आहे. नाही काढले तरीही काहीही हरकत नाहीये, पण काढून घेतले तर चालेल. तर मी इथे आता याचे जे वरची सालं तुम्हाला दिसत आहे, हे आरामात निघतात, हे काढून घ्यायचं आहे. ते हळूहळू करत मी इथे याचे वरचे जे सालं आहे ते काढून घेते. हे बघा याप्रमाणे. याचप्रमाणे आपल्याला पूर्ण जे टमॅटो आहे याचे साले काढून घ्यायची आहे. तर ही साले लवकर निघावं म्हणून आपण ही चीर दिली होती. त्याचबरोबर टमॅटो लवकर इथे शिजतात म्हणून सुद्धा आपण हे चीर दिली होती. तर इथे पूर्ण टमॅटोची जी साली होती ते मी काढून घेतलेली आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. आता आपल्याला टमॅटो व्यवस्थित स्मॅश करत जायचं आहे, म्हणजे चमच्याच्या मदतीने ह्याला पूर्ण बारीक आपल्याला करून घ्यायचं आहे, स्मॅश करून घ्यायचं आहे. हे बघा हळूहळू करत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान अशी टमॅटोची इथेच आपल्याला पूर्ण प्युरी करून घ्यायची आहे. काहीही वेगळं वाटायचं नाहीये, काहीही वाटण न वापरता, कांदा खोबऱ्याचा वाटण न करता मस्त छान अशी आपण आज ग्रेव्ही बनवणार आहोत. आजची जी रेसिपी आहे याच्यात आपल्याला जास्त मसाले सुद्धा ॲड करायचे नाहीये. तर इथे छान आपण याला स्मॅश करत जाऊ आणि त्याचबरोबर आपल्याला इथे चवीपुरतं मीठ ॲड करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा इतका काली मिरीची पूड ॲड करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा इतका जिरेपूड ॲड करून घ्यायची आहे आणि पुन्हा व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. जोपर्यंत जो आपले टमॅटो आहे ते पूर्णपणे मॅश होत नाहीये, मऊ होत नाहीये, त्याची ग्रेव्ही होत नाहीये,
तोपर्यंत आपल्याला हे स्मॅश करत जायचं आहे. हे बघा या पद्धतीने चमच्याच्या मदतीने आपल्याला हे स्मॅश करत जायचं आहे आणि पूर्ण जे टोमॅटो आहे ते मऊ होईपर्यंत आपल्याला हे स्मॅश करत जायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता पूर्ण जे टोमॅटो आहे ते मऊ झालेले आहे, स्मॅश करून झालेले आहे. मस्त असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता आपण जे टोमॅटो घेतले होते ते लालसर घेतले होते, म्हणून आपली भाजीची जे कलर आहे ते सुद्धा मस्त लालसर आलेला आहे. तुम्ही बघू शकता काहीही याच्यात लाल मसाला किंवा चिकन मसाला आपण ॲड केलेलं नव्हतं. आता आपल्याला हे झाकून एक 5 मिनिटे पुन्हा वाफ काढायची आहे. हे बघा 5 मिनिटं झालेली आहे. कलर बघू शकता तुम्ही मस्त कलर आलेला आहे. काहीही मसाला न वापरता सुद्धा ही जी भाजी आहे त्याचा कलर मस्त छान आलेला आहे. ही पेशावरी चिकनची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर इथे ग्रेव्ही अजून थोडीशी आहे, पण पेशावरी चिकन थोडंसं सुकं असतं, म्हणून पुन्हा आपल्याला हे झाकण लावून एक 5 मिनिटं पुन्हा वाफ काढायची, म्हणजे जे ग्रेव्ही आहे ते थोडीशी अजून आटेल. तर इथे 5 मिनिटं पुन्हा झालेले आहे. ग्रेव्ही छान जर आटलेली आहे ते बघू शकता तुम्ही. पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. आपण चिकन आधी 5 मिनिटं तळून घेतलं होतं. छान असं गोल्डन ब्राऊन भाजून घेतलं होतं, म्हणून आपलं चिकन लवकर इथे शिजलेलं आहे. तर पटकन बनवून तयार होणारी, काहीही मसाला न वाटता आज आपण ही भाजी बनवलेली आहे. पेशावरी चिकन कढाई ही रेसिपी आहे. तर खूप टेस्टी लागते. काहीही जास्त मसाला आपण याच्यात वापरलेला नाहीये. कांदा खोबऱ्याचा मसाला वापरलेला नाहीये. लाल तिखटसुद्धा वापरलेली नाहीये. फक्त याच्यात आपण हिरवी मिरची आणि काली मिरीची जे पूड ॲड केली होती तेच मसाला आपण ह्याच्यात ॲड केलेला आहे. तरीही खायला एक नंबर ही भाजी लागते. नान, पराठा, भाकरी, भात कशाही बरोबर तुम्ही सर्व्ह करू शकता. तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया असे छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहा.